संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील BA भाग 2च्या तसेच मुंगसाजी महाराज महाविद्यालयातील BA भाग 2च्या सेमिस्टर 3मधील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19 या आजाराच्या दरम्यान विविध प्रश्न महाविद्यालय, विद्यापीठ आणि शासन यांच्यासमोर निर्माण झालेले आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष कशा प्रकारचे असेल हा एक प्रश्न सध्या आपल्या सगळ्यासमोर एक यक्ष प्रश्न म्हणून उभा राहिलेला आहे. तर त्यावर एक छोटासा उपाय म्हणून आपण ऑनलाईन शिक्षण पद्धतीला अंगीकारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करीत आहोत आणि म्हणूनच जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आणि ज्यावेळी आजार हा हळूहळू कमी होत जाईल त्यानंतर मात्र आपण प्रत्यक्ष वर्गखोल्यांमध्ये शैक्षणिक साहित्यांचा वापर करून आपण अभ्यासक्रम पूर्ण करू. आज आपण या ठिकाणी पहिल्यांदा BA भाग 2 सेम 3मध्ये पहिलं युनिट, पहिला घटक तो आहे ब्रिटिश संविधान आणि या ब्रिटिश संविधानावर आपण पहिल्यांदा चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मी डॉक्टर सुनील भाऊरावजी चकवे, सहयोगी प्राध्यापक मुंगसाजी महाराज महाविद्यालय दारव्हा, आपणास ब्रिटिश संविधानात असणारी संविधानाची वैशिष्ट्ये यावर आपण चर्चा करूया. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे अलिखित संविधान. जगामध्ये सर्व देशाचे संविधान जवळपास लिखित स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एका विशिष्ट कालावधीमध्ये आणि विशिष्ट तारखेपासून संविधान लिहायला सुरुवात झाली आणि विशिष्ट काळामध्ये संपले. परंतु अशा प्रकारचं लिखित संविधान आपल्याला ब्रिटनमध्ये आढळून येत नाही, कारण प्रथा आणि परंपरेच्या आधारावर आपल्याला ब्रिटिश संविधान हे अस्तित्वात असल्याचे पाहायला मिळते. जे संविधान मुळात लिखित नाहीत असे संविधान म्हणजेच अलिखित संविधान होय. कारण लिखित किंवा प्रमाणित दस्तऐवज आज ब्रिटनच्या संविधानात उपलब्ध नाही. त्याचे कोणती नियम एका ठिकाणी लिपिबद्ध झालेले नाहीत, म्हणून ते लिखित नाही. ब्रिटिश संविधान हे अलिखित आहे, हे त्या संविधानाचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य आहे विकसित किंवा उत्क्रांतवादी संविधान. आता प्रश्न असा निर्माण होतो की विकसित संविधान म्हणजे काय? जे संविधान हे काळानुरूप हळूहळू विकसित झालेलं असते त्याला आपण विकसित संविधान म्हणतो. आणि ब्रिटनचं जगातील पहिलं संविधान असून ते विकसित आहेत, ते उत्क्रांतवादी आहेत. कारण ते विशिष्ट काळामध्ये लिहिल्या गेलेलं नसल्यामुळे हळूहळू 1000 वर्षापासून जो विकास ब्रिटनच्या संविधानामध्ये होत गेला त्या आधारावर हे संविधान विकसित झालेलं आहे. म्हणून संविधानाची निर्मित व विकसित असे जे 2 प्रकार पडले त्या 2 प्रकारापैकी ब्रिटनचं संविधान हे विकसित संविधान आहे आणि जवळपास मागील शेकडो वर्षापासून या संविधानाचा विकास होत गेलेला आहे. आज जे अस्तित्वात आलं त्या संविधानाला आज आपण अलिखित संविधान म्हटलेलं आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे सिद्धांत आणि व्यवहार यामध्ये फरक. सिद्धांत आणि व्यवहार यामध्ये फरक याचा अर्थ असा होतो की प्रत्यक्ष संविधानामध्ये जे अस्तित्वात आहे, जे लिहिलेलं आहे, जे कलमामध्ये आहे ते व्यवहारामध्ये आढळून येत नाही आणि जे व्यवहारामध्ये आढळून येते ते संविधानामध्ये दिसत नाही. असं आपल्या भारताच्या संदर्भामध्ये होत नाही, कारण भारताच्या प्रत्येक कलमाचा वापर हा शासन व्यवस्थेकडून केला जातो आणि शासन व्यवस्था हे कलमाच्या बाहेर जाऊन कोणत्याही प्रकारचे कायदे करीत नाही. त्याच्यामुळे जे संविधानामध्ये आहे तेच प्रत्यक्ष भारतामध्ये आहे असे आपल्याला दिसून येते. परंतु ब्रिटनमध्ये मात्र सिद्धांत आणि व्यवहार यामध्ये फरक दिसून येतो. उदाहरणार्थ ब्रिटनच्या संविधानामध्ये राजा हा शक्तिशाली दिसून येतो, कारण सगळे अधिकार संविधानाने राजाच्या नावाने दिलेले आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र राजा हा नाममात्र स्वरूपाचा असून सर्व अधिकार हे देशाच्या पंतप्रधानाकडून वापरले जाते. म्हणजेच जे आहे संविधानामध्ये ते प्रत्यक्षात नाही आहे आणि जे प्रत्यक्षात दिसून येते आपल्याला ते संविधानामध्ये नाही आहे. असे बऱ्याच ठिकाणी असे बरेच उदाहरणं आपल्याला यामध्ये घेता येईल की जे संविधानामध्ये नाहीत पण प्रत्यक्षामध्ये मात्र ते शक्तिशाली असलेले आपल्याला पाहायला मिळते, किंवा ते संविधानामध्ये दिसत नाही पण प्रत्यक्षामध्ये दिसून येते. त्यानंतरचं वैशिष्ट्य, 5वं वैशिष्ट्य म्हणजे
परिवर्तनीय संविधान होय. आता संविधानाचे जगात दोन प्रकार पडतात. दोन म्हटल्यापेक्षा तीन प्रकार पडतात. एक परिवर्तनीय संविधान, एक परिदृढ संविधान आणि एक अल्पशा परिवर्तनीय आणि अल्पशा परिदृढ संविधान. भारतामधील संविधान हे अल्पशा परिवर्तनीय आणि अल्पशा परिदृढ स्वरूपाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये त्यात बदल करणे ही सोपी पद्धत आहे, तर काही प्रमाणामध्ये बदल करायचा असेल तर त्याकरिता कठीण पद्धतीने तो बदल भारतामध्ये केला जातो. तर अमेरिकेसारख्या ठिकाणी मात्र असणारं संविधान हे परिदृढ संविधान आहे. मग ब्रिटनचे संविधान परिवर्तनीय का? कारण ब्रिटनमध्ये कायदा आणि संविधान यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाही. जर संविधान लिखितच नाही तर त्यामध्ये बदल करण्याची जी प्रक्रिया ही प्रक्रिया संविधानामध्ये सांगितलेली नाही. म्हणून जे काय आज अस्तित्वात आहे ब्रिटनमध्ये त्यामध्ये जर बदल करायचा असेल तर तो बदल ब्रिटनमध्ये सामान्य बहुमताने केला जातो. म्हणजे पार्लमेंटचं 2/3 बहुमत जर त्याला प्राप्त झालं तर ब्रिटनमध्ये संविधानामध्ये बदल होतो. म्हणून त्या देशातील संविधानामध्ये जर बदल करायचा असेल तर सर्वसामान्य बहुमताने म्हणजे पार्लमेंटच्या एकूण बहुमताने ब्रिटनच्या संविधानामध्ये बदल केला जातो. म्हणून ब्रिटनचे संविधान हे परिवर्तनीय आहे. त्या उलट अमेरिकेचे संविधान हे परिदृढ आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे पार्लमेंटचे सार्वभौमत्व. म्हणजे पार्लमेंट हे सार्वभौम असणे म्हणजे पार्लमेंटवर कोणत्याही दुसऱ्या व्यवस्थेचं किंवा दुसऱ्या तत्सम घटकांचं नियंत्रण नसणे म्हणजे सार्वभौमत्व होय. या देशात पार्लमेंट सार्वभौम आहे असं का म्हटलं जाते? पहिल्यांदा आपण भारताच्या संदर्भामध्ये विचार करूया. भारतामध्ये पार्लमेंट सार्वभौम नाही, कारण त्या पार्लमेंटवर नियंत्रण आहे आणि ते म्हणजे कोणाचं? तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचं. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने असे बरेचसे निर्णय दिलेले आहे की पार्लमेंटने केलेले निर्णय कायदे हे बदलवून सर्वोच्च न्यायालयाने पार्लमेंटला आपले निर्णय बदलवायला लावलेले आहेत. त्यामुळे भारतामध्ये म्हणजेच ब्रिटनची पार्लमेंट हे सार्वभौम असून त्यावर कोणत्याही वैधानिक संस्थेचे नियंत्रण नाही. पार्लमेंटने केलेला कायदा याला न्यायालयात आव्हान देता येत नाही किंवा त्या विधेयकाला नकार दर्शवण्याचा अधिकार ब्रिटनच्या राजाला नाही. तो प्रत्येक विधेयकावर स्वाक्षरी करतो. पार्लमेंटचे अधिकार किंवा शक्ती इतकी निरपवाद आणि उत्कृष्ट व श्रेष्ठ आहे की ते कोणत्याही कारणास्तव किंवा कोणत्याही व्यक्तीद्वारे नियंत्रित होऊ शकत नाही. म्हणून असे म्हणतात, नैसर्गिकदृष्ट्या जे अशक्य नाही ते सर्व कार्य पार्लमेंट करू शकते. म्हणून ब्रिटनमध्ये पार्लमेंट सार्वभौम आहे, कारण त्या पार्लमेंटवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार तिथल्या सर्वोच्च न्यायालयाला नाही. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे सांसदीय शासन पद्धती. आता संसदीय शासन पद्धती म्हणजे काय आणि खरं मूळच या संसदीय शासन पद्धतीचे हे ब्रिटनमध्ये आहे. ब्रिटनमध्ये विकासाच्या दरम्यान उत्क्रांतीच्या दरम्यान जे निर्माण झालं, जे अस्तित्वात आलं, शासन व्यवस्था जी अस्तित्वात आली त्याला संसदीय शासन पद्धती म्हटलं गेलं. आणि जे अस्तित्वात आलं ते काय आहे तर ब्रिटनमध्ये देशाचा राजा हा नाममात्र आहे. त्यामुळे ते प्रथेच्या आधारावर ज्या राजकीय व्यवस्था निर्माण झाल्या त्यालाच कालांतराने संसदीय शासन पद्धती असे म्हटले गेले. अशा संसदीय शासन पद्धतीमध्ये देशाचा प्रमुख हा नाममात्र असतो. पंतप्रधानाचे पद हे वास्तविक शासन प्रमुखाचे असते. मंत्रिमंडळाचा नेता हा पंतप्रधान असतो. मंत्रिमंडळ हे कायदेपालिकेला जबाबदार असते. सर्व मंत्री हे एकाच राजकीय पक्षाचे असतात. मंत्रिमंडळाचे सर्व सभासद हे सामूहिकरित्या एकमेकांना जबाबदार असतात. हे सर्व वैशिष्ट्ये संसदीय शासन पद्धतीची असून ते ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात. आणि तोच भाग आज ब्रिटनचा हा संसदीय शासन व्यवस्थेचा भाग बनलेला आहे. हे आपल्याला ब्रिटनच्या संसदीय शासन पद्धतीमध्ये दिसते. आणि तसाच्या तसाच भाग भारताने सुद्धा आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये आज वापरलेला दिसून येतो. म्हणून भारताची राजकीय व्यवस्था ही संसदीय शासन पद्धतीची आहे. त्यानंतर सामान्य कायदा व घटनात्मक कायदा यात फरक नाही. आता सामान्य कायदा म्हणजे काय आणि घटनात्मक कायदा म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेणे आवश्यक आहे. सामान्य कायदा म्हणजे जेव्हा पार्लमेंट किंवा संसद सर्वसामान्य कायदा करते, जो कायदा हा जनतेकरिता असतो, देशाकरिता असतो, तो सामान्य कायदा. आणि जेव्हा संविधानामध्ये बदल केला जातो तेव्हा त्याला घटनात्मक कायदा असे म्हणतात. भारतामध्ये दोघात फरक आहेत. भारतामध्ये जर घटनेमध्ये बदल करायचा असेल तर त्यासाठी विशिष्ट प्रक्रिया सांगितलेली आहे आणि कायदा करायचा असेल तर तो सर्वसामान्य बहुमताने होतो.
परंतु ब्रिटनमध्ये मात्र कायद्यामध्ये जर बदल करायचा असेल तरी सर्वसामान्य पार्लमेंटच्या बहुमतानेच केला जातो आणि जे अस्तित्वात आहे संविधानामध्ये त्यामध्ये जरी बदल करायचा असेल तरी तो बदल मात्र त्या देशामध्ये सर्वसामान्य पार्लमेंटच्या बहुमतानेच केला जातो. म्हणून या देशामध्ये घटनात्मक कायदा आणि सामान्य कायदा याच्यामध्ये फरक दिसून येत नाही. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे रूढी, प्रथा आणि परंपरा. साधारणतः भारताची राजकीय व्यवस्था ही लिखित स्वरूपाची असल्यामुळे घटना ही लिखित स्वरूपाची असल्यामुळे ते विशिष्ट काळात विशिष्ट तत्त्वाच्या आधारावर लिहिल्या गेलेली आहेत, जाणीवपूर्वक लिहिल्या गेलेली आहेत. परंतु ब्रिटनमध्ये असं मात्र काही घडलेलं नाही. ज्या ज्या रूढी तयार होत गेल्या, ज्या ज्या प्रथा त्या देशामध्ये अस्तित्वात होत्या, परंपरा अस्तित्वात होत्या, त्या प्रथा, रूढी आणि परंपरेच्या आधारावर ब्रिटनची राजकीय व्यवस्था आधारित आहे. यामुळेच शासन व्यवस्थेत स्थिरता व सूत्रबद्धता आली आहे. जर प्राचीन रूढी, परंपरा आणि प्रथा जर संविधानामधून काढून टाकल्या तर ब्रिटनचे संविधानच नष्ट होईल आणि शासन व्यवस्था विस्कळीत होईल. कारण बराचसा भाग हा रूढी, प्रथा आणि परंपरा यावर आधारित असल्यामुळे, उदाहरणार्थ बहुमत प्राप्त पक्षाचा नेता हा पंतप्रधान असावा ही त्या देशामधली प्रथा आहे, जो आज घटनेचा भाग बनलेला आहे. मंत्रिमंडळाची निवड पंतप्रधानांनी करावी हे प्रथेमध्ये असणारी पद्धत ही नंतर संविधानाचा एक भाग बनलेली आहे. सर्व मंत्री हे एकाच पक्षाचे असावे, राजा आणि मंत्रिमंडळ यातील दुवा पंतप्रधान असावा, ह्या सर्वच्या सर्व प्रथा आज ब्रिटनच्या संविधानाचा एक भाग बनलेला आहे. म्हणून ब्रिटनमध्ये रूढी, प्रथा आणि परंपरा हे प्रामुख्याने दिसून येते. त्यानंतर कायद्याचे अधिराज्य. कायद्याचे अधिराज्य म्हणजे काय की जिथे कायदा श्रेष्ठ आहे. का बरं कायदा श्रेष्ठ आहे? कायदा का श्रेष्ठ होऊ शकतो? जर कायद्यावर तत्सम कोणत्याही व्यवस्थेचे नियंत्रण नसेल किंवा सर्वोच्च न्यायालयाचे नियंत्रण नसेल, देशाच्या राष्ट्रप्रमुखाचे नियंत्रण नसेल, तर आपोआपच कायदा हा श्रेष्ठ होतो. कारण या देशामध्ये जेव्हा विधेयक तयार केलं जाते तेव्हा त्या विधेयकावर राष्ट्राध्यक्ष जेव्हा स्वाक्षरी होते त्यावेळी राज्याला स्वाक्षरी करावीच लागते. याचा अर्थ असा होतो, असं म्हटलं जाते की राजांना स्वतःच्या मृत्यूपत्रावर सुद्धा सही करावी लागते. अशा प्रकारचं विधेयक असेल तर, म्हणजेच राजाला त्या विधेयकाला नकार दर्शवण्याचा अधिकार नाही. म्हणून कोणत्याही प्रकारचं विधेयक जर ब्रिटनच्या पार्लमेंटने तयार केलं तर ते विधेयक राज्याच्या स्वाक्षरीकरिता जाते आणि राजा त्यावर स्वाक्षरी करतो. आणि त्यानंतर कायद्याचे अधिराज्य आहे असं म्हणण्याचा दुसरा जो अर्थ आहे तो अशा पद्धतीने की तयार झालेला कायदा त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करता येत नाही. म्हणजेच या देशामध्ये न्यायिक पुनराविलोकनाचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला नसल्यामुळे एकदा कायदा तयार झाला की त्या कायद्याचं पालन जनतेला करावंच लागते. विनोदाने त्या देशामध्ये असं म्हटलं जाते की जनतेने गुडघ्यावर चालावे अशा प्रकारचा कायदा केला असेल तर जनतेला गुडघ्यावर चालण्याशिवाय पर्याय हा त्या देशामध्ये नाही, कारण त्यांना सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज करता येत नाही. हे एक गमतीचं उदाहरण असलं तरी त्या देशातील जनतेने मात्र आजपर्यंत जे अधिकार उपभोगलेले आहेत ते निश्चितच इतर देशांच्या नागरिकांपेक्षा श्रेष्ठ दर्जाचे अधिकार उपभोगलेले आहे. म्हणून कायदा जरी श्रेष्ठ असला तरी त्याची जाणीव आजपर्यंत त्या देशातील जनतेला झालेली नाही. म्हणून तो निर्णय किंवा अशा प्रकारचे कायदे बदलवण्याचा अधिकार अशा प्रकारच्या संविधानात बदल करण्याचा अधिकार त्या देशातील जनतेला किंवा पार्लमेंटला पडलेला नाही. म्हणून त्या देशामध्ये कायदा हा कसा आहे? सर्वोच्च आहे. त्यानंतर वैशिष्ट्य आहे एकात्म शासन पद्धती. शासन पद्धती साधारणतः एकात्म आणि संघात्म असते. संघात्म शासन पद्धती भारतामध्ये आहे याचा अभ्यास आपण मागच्या वर्षी केलेला आहे की ज्या देशामध्ये केंद्र आणि राज्य अशी दोन प्रकारची सरकारे असतात त्याला संघात्मक शासन पद्धती म्हणतात. पण ज्या देशामध्ये फक्त आणि फक्त एकच सरकार असते, संपूर्ण देशाची शासन व्यवस्था ही एकाच केंद्रीभूत सत्तेमधून चालवल्या जाते, त्याला एकात्म शासन पद्धती असे म्हणतात. कारण ब्रिटनमध्ये शासन पद्धती ही एकात्मक शासन पद्धती आहे. संघात्मक शासन पद्धतीमध्ये केंद्र व राज्य अशी दोन सरकारे असतात, तर एकात्म शासन पद्धतीमध्ये संपूर्ण देशाकरता एकच केंद्रात्मक प्रवृत्ती शासन असते. ब्रिटनमध्ये संपूर्ण देशाचा राज्यकारभार हा केंद्र सरकारकडून पाहिला जातो. त्या ठिकाणी राज्य सरकारे किंवा राज्य सरकार
सरकारचं अस्तित्व किंवा स्थानिक सरकारे जे आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळते अशा प्रकारची सरकारे ब्रिटनमध्ये आढळून येत नाही. त्यानंतर मर्यादित सत्ता विभाजन. कायदेपालिका, कार्यपालिका, न्यायपालिका हे कशी असावी हे मॉन्टेस्क्यूने सत्ता विभाजनाच्या सिद्धांतानुसार जगाला दाखवून दिलेलं आहे, जगासमोर मांडलेलं आहे. हे तीनही शाखा ह्या स्वतंत्र असायला पाहिजेत. ब्रिटनमध्ये ह्या तिन्ही शाखा स्वतंत्र आहेत. कायदेपालिका वेगळी आहे, कार्यपालिका वेगळी आहे आणि न्यायपालिका वेगळी आहे. पण ह्या तिन्ही शाखा जरी वेगळ्या असल्या तरी त्याचं जे विभाजन आहे ते इतक्या काटेकोरपणे ब्रिटनमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण त्या देशामध्ये न्यायपालिकेचे, सर्वोच्च न्यायालयाचे जे सर्व न्यायाधीश आहेत त्याला लॉ लॉर्ड्स असे म्हणतात आणि हे सर्व लॉ लॉर्ड्स हे कायदेपालिकेचे म्हणजे कायदेपालिकेच्या लॉर्ड सभागृहाचे सभासद आहेत. म्हणजे कायदेपालिका आणि कार्यपालिकेचं मिश्रण तुम्हाला ब्रिटनमध्ये पाहायला मिळते. कायदेपालिका, न्यायपालिका ही अलग नाही. तसेच इतरही शाखा ज्या आहेत त्या शाखेंमध्ये थोड्या फार प्रमाणामध्ये मिश्रण झालेलं असल्यामुळे भारतात अमेरिकेसारखी, भारत म्हटल्यापेक्षा अमेरिकेसारखे जे सत्ता विभाजन आहे जे काटेकोरपणे त्या देशामध्ये अंमलात आलेलं आहे अशा प्रकारचं सत्ता विभाजन हे ब्रिटनमध्ये दिसून येत नाही. म्हणून ब्रिटनच्या शासन पद्धतीचं वैशिष्ट्य हे आहे की त्या देशामध्ये मर्यादित सत्ता विभाजन झालेलं आहे. नंतरचा जो मूलभूत अधिकार आहे तो आहे मूलभूत अधिकाराचा अभाव. वैशिष्ट्य जे आहे त्या मूलभूत अधिकाराचा अभाव. आता मूलभूत अधिकार म्हणजे काय तर जनतेला संविधानाने दिलेले अधिकार आहेत स्वातंत्र्याकरिता, त्यांच्या जीवन पद्धतीची शैली चांगल्या पद्धतीने त्यांना जीवन जगता यावे याकरिता संविधानाकडून जे अधिकार प्राप्त होतात आणि त्याला जो न्यायालयाचा पाठिंबा असतो ते मूलभूत अधिकार होत. परंतु ब्रिटनमध्ये संविधान लिखित नसल्यामुळे कोणत्याही नागरिकांचे मूलभूत अधिकार हे संविधानामध्ये समाविष्ट केलेले नाहीत. परंतु याचा अर्थ असा नाही की त्या नागरिकांना मूलभूत अधिकार नाहीत. मी तर असं म्हणेल की जगातील ज्या देशामध्ये मूलभूत अधिकाराचा समावेश संविधानामध्ये केलेला आहे त्याच्याही पेक्षा त्या ब्रिटनमधील नागरिकांना जो अधिकार वापरायला त्या देशातील राजकीय व्यवस्थेने दिलेले आहे ते निश्चितच इतर देशाच्या तुलनेमध्ये श्रेष्ठ दर्जाचे आहे. म्हणून मग यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांना कायदा करून जनतेकरिता मूलभूत अधिकार संविधानामध्ये समाविष्ट करण्याची गरज आजपर्यंत पडलेली नाही. कारण जनतेचे अधिकार हे त्या देशामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आणि अशा पद्धतीनं ब्रिटनमध्ये संविधानाची वैशिष्ट्ये आहेत. थोडक्यात सांगायचं झाल्यास ब्रिटन हा देश असा आहे की त्या देशामध्ये सुरुवातीपासूनच शासनव्यवस्था हळूहळू विकसित होत गेली. त्याचा विकास अजूनही होत आहे. आजही आपण असं म्हणू शकत नाही की ब्रिटनच्या घटनेचा विकास पूर्णपणे झालेला आहे. त्यामध्ये आणखी काही प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो, कदाचित भविष्यामध्ये होऊ शकेल, हे आज सांगता येत नाही. म्हणून ती राज्यघटना पूर्णत्वास गेली नाहीत. म्हणून आज जी त्या ब्रिटनच्या संविधानामध्ये आपल्याला जे पाहायला मिळतं ते सर्व आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मग त्यामध्ये मूलभूत अधिकाराचा अभाव असेल, जनतेला मर्यादित शासन व्यवस्थेमध्ये सत्ता विभाजन हे मर्यादित स्वरूपाचे असेल, त्या देशामध्ये शासन पद्धती एकात्म स्वरूपाची असेल, त्या देशात कायद्याचे अधिराज्य असेल, संविधान हे रूढी, प्रथा आणि परंपरा या आधारावर निर्माण झालेलं असेल, सामान्य कायदा व घटनात्मक कायदा यामध्ये फरक केला गेला नसेल, त्या देशामध्ये सांसदीय शासन पद्धती आज निर्माण झालेली आहे, जी राजकीय व्यवस्था त्या देशामध्ये पाहायला मिळते. त्याच व्यवस्थेचं नाव आज संसदीय शासन पद्धती आहे. मग देशाचा राजा हा नाममात्र असणे असो किंवा देशाचं पंतप्रधानाचं पद हे वास्तविक शासन प्रमुखाचं असो, हे सगळं शासन पद्धतीचे वैशिष्ट्ये त्या देशामध्ये निर्माण झालेले आहेत. पार्लमेंट हे सर्वश्रेष्ठ आहे. पार्लमेंटपेक्षा श्रेष्ठ त्या देशामध्ये कोणतीही व्यवस्था नाही. संविधान हे परिवर्तनीय आहे, त्यामध्ये केव्हाही बदल करता येतो. सर्वसामान्य बहुमताने बदल करण्याचा अधिकार त्या देशाच्या पार्लमेंटला आहे. सिद्धांत आणि व्यवहार यामध्ये फरक आहे. जे प्रत्यक्षात दिसते ते संविधानामध्ये नाही आणि जे संविधानामध्ये आहे ते प्रत्यक्ष व्यवहारामध्ये दिसून येत नाही. याला कारण आहे, कारण घटनाच अलिखित असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहे. संविधान हे विकसित आणि उत्क्रांतवादी आहे. ते हळूहळू विकसित होत गेलं. आजही त्याचा विकास चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते संविधान अलिखित आहे असं आपण म्हटलं, कारण
जगामध्ये ब्रिटन असं एक राज्य आहे का ज्या देशाचे संविधान हे पूर्णपणे अलिखित असून आजतागायत ते अस्तित्वात आहे. त्यांना कधीही संविधान लिखित स्वरूपात असावे याची गरज पडलेली नाही. ज्या प्रथा अस्तित्वात आहे त्या प्रथेच्या भरोशावर, ज्या परंपरा आहे त्या परंपरेच्या भरोशावर त्यांनी आजपर्यंत आपली शासन व्यवस्था राबवलेली आहे. असो, धन्यवाद. या ठिकाणी आपण युनिट नंबर 1 मधला पहिला भाग म्हणजे ब्रिटनच्या संविधानाची वैशिष्ट्ये संपवतो आहे. यामध्ये साधारणतः आजपर्यंत जो प्रश्न विचारलेले आहेत तो दीर्घोत्तरीत प्रश्न महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे ब्रिटनच्या संविधानाची वैशिष्ट्ये लिहा. जे 14 वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत हे सर्व ब्रिटनच्या संविधानाच्या वैशिष्ट्याचे उत्तर आहेत. आणि जे जर लघुत्तरीत जर प्रश्न यामध्ये शोधण्याचा आपण प्रयत्न केला तर तो आहे ब्रिटनच्या संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्ये लिहा, जे की यानंतरही आपण संसदीय वैशिष्ट्ये पाहणार आहोत. ते थोडक्यात मी या ठिकाणी सांगून देतो आहे. संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्ये म्हणजे ज्या देशात देशाचा राजा नाममात्र असते, पंतप्रधानाचे पद हे वास्तविक शासनप्रमुखाचे असते, मंत्रिमंडळाचे सभासद हे कायदेपालिकेला जबाबदार असते, मंत्रिमंडळाची निर्मिती ही कायदेपालिकेमधून होते, सर्व मंत्री हे सामूहिकरित्या एकमेकांना जबाबदार असतात, राजकीय एजन्सीपणा असतो, सर्व मंत्री हे एकाच राजकीय पक्षामध्ये निवडलेले असतात. हे सर्वच्या सर्व वैशिष्ट्ये हे सार्वभौम शासन पद्धतीचे आहे, संसदीय शासन पद्धतीचे आहे आणि हे वैशिष्ट्ये ब्रिटनमध्ये पाहायला मिळते, म्हणून आपण याला संसदीय शासन पद्धती असे म्हणतो. धन्यवाद. आपण सर्वांना याचा फायदा होईल अशी खात्री बाळगून मी या ठिकाणी आपल्या याला शिक्षण पद्धतीमध्ये जी ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या स्वरूपाचं एक कंटेंट आपल्यासमोर मांडलेलं आहे त्याला पूर्णविराम देतो आणि माझे 20 मिनिटाचे हे भाषण एक व्याख्यान या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.